आणि विरोधक जरी सरकारवरती या बॉम्बस्फोटावरनं जोरदार टीका करत असली तरी सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानच्या दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधान मोदींनी या कारवाई करणाऱ्या किंवा स्फोट घडवणाऱ्या व्यक्तींना थेट भूतानमधनं इशारा दिलेला आहे। भारतामध्ये ज्यांनी हा स्फोट घडवलेला आहे, ज्यांनी निष्पापांचे बळी घेतलेले आहेत, त्या दोषींना सोडणार नाही असं मोदींनी ठणकावलेलं आहे। स्फोटासाठी जबाबदार असलेले कुठेही लपलेले असले तरी तपास यंत्रणा त्यांना शोधून काढतील आणि कठोर कारवाई केली जाईल असं मोदींनी सांगितलंय। दिल्लीत परत आल्याच्या नंतर मोदींची सुरक्षा दलांसोबत आणि गृहमंत्री अमित शहांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडेल अशी माहिती आहे। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा। All those responsible will be brought to justice। मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था, विचार विमर्श चलता था, जानकारियों के तार जोड़े जा रहे थे। I pray to God to grant strength and solace to the bereaved families in this hour of deep grief. From this platform, I wish to assure my citizens that the country's leading investigative agencies are conducting a swift and thorough inquiry into the incident. The findings of the investigation will soon be made public. I want to formally assure the nation that those responsible for this tragedy will be brought to the justice and will not be spared under any circumstances. तर दिल्लीत झालेल्या स्फोटामागे नेमका कुणाचा हात आहे हे शोधून काढण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे। तर सरकारने सुद्धा ठणकावलंय की जे या स्फोटामागे कुणालाही सोडलं जाणार नाही। पण 12 जणांचा जीव गेलाय, 12 निष्पापांचा जीव गेलाय आणि त्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज स्मशान शांतता आहे। या 12 जणांची काहीही चूक नव्हती ज्यांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालाय। आपल्या घरातील एक व्यक्ती अचानकपणे कुणाच्या तरी पापाची बळी ठरली हे दुःख पचवण्याचा प्रयत्न सध्या मृतांचे कुटुंबीय करतायत। या पापातल्या प्रत्येक भागीदाराला कठोरात कठोर शिक्षा द्या असा हंबरडा पीडितांनी फोडलेला आहे। मात्र माणुसकीच्या भिंती खिळखिळा करणारे दहशतवाद्यांचे काळे मनसुबे पूर्ण झाल्यानं देशात पुन्हा एकदा रक्ताचे पाट वाहिले। त्यामुळे दहशतवादाला सुरुंग कधी लागणार आणि देश भयमुक्त कधी होणार हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय।